काय या जय नमस्कार. अरे असू दे. अहो राहू द्या, सुखी राहा. हाय हाय. आजी नमस्कार. सुखी राहा. ठीक आहात ना? हाय. नाही म्हणजे आई बाबा, जान्हवी कुठे आहे? ए पुरे थट्टा करतायत तुमची. जानू कॉलेजला गेलीये. हाय ताई. हॅलो. हे हाय. हाय काका, काय नाव तुझं? माझं नाव आनंदी. वाव, किती क्यूट नाव आहे. आणि तू पण अगदी तुझ्या नावासारखीच खूप क्यूट आहेस. फॅन्सी. हे सो लकी. आपल्या दोघांनाही खूप गोड आणि खूप मोठी अशी फॅमिली मिळाली. आणि मी या फॅमिलीचा एक भाग आहे. ही माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. सिरियसली बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन्ड टू मी. आणि म्हणूनच आपण दोघेही खूप लकी आहोत, है ना? की मी हाय फाय. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. ओहो, हे बघ, तू इतकी गोड आहेस की तुझ्याशी बोलण्याच्या नादात ज्या कामासाठी मी आलेलो ना, नेमकं तेच विसरलं. बाबा, माझे कोणी नातेवाईक नाही आहेत, म्हणून सगळ्यात आधी पत्रिका तुम्हाला द्यायला आलोय. आमंत्रण द्यायला फक्त ऑफिसचा स्टाफ आणि बिझनेसमधले काही इम्पॉर्टंट लोक एवढेच आहेत. आता नातेवाईक म्हणजे तुम्हीच सगळे आहात ना. जैन, खरं तर रीतीप्रमाणे आम्ही आधी पत्रिका द्यायला पाहिजे, पण तूच देतोयस. बाबा, कोण आधी पत्रिका देतंय याने खरंच काही फरक पडत नाही. आपण सगळे एक कुटुंबस्थ आहोत. प्लीज. एनिवे, मी आता निघतो. बाय. जैन, एक मिनिट. निघालास कुठे? संतोष, हा? जैनची पत्रिका कुठे ठेवलीस? ती पत्रिका दे, ती तिथे ठेवली. हा बाबा. जैन, काय मस्त आहे नाही? आता बघू ना. लग्नाला नक्की यायचं. हा, थँक्यू बाबा. थँक्यू भाई. मी येतो आता. ओके, बाय आजी. बाय बेटा. बाय काका. कमाल आहे बाई यांची. अहो बघा ना, म्हणजे पैशाने इतके समृद्ध आहेत जयंतराव, तरी किती साधे आहेत. तसं म्हणायला घरात कोणी नातेवाईक नाही, तरी रीतीभाती सांभाळतात. किती समजूतदार आहेत. असं काय करतेस लक्ष्मी? आपण सगळे आहोत ना आता जयंतचे नातेवाईक. हे बघ, आपण जयंतला कधीही एकटं पडू द्यायचं नाही, कळलं? सर 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 तुमच्याकरता फोन आहे. कोणाचा? नाही, काही कल्पना नाही, तुमच्याशी बोलायचं म्हणतो. हा बोला. सर नमस्कार, रवी मुकादम बोलतोय, आनंदी ग्रुप ऑफ कंपनीजमधून. हा बोला. का फोन केलाय? सर ॲक्च्युली एक सोलार ग्रीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत होतो. त्या संदर्भात तुमची भेट हवी होती. तुमच्या PA साहेबांशी मी बोलतोय, पण अनफॉर्च्युनेटली आपली वेळ मॅच होऊ शकली नाही. मग मी काय करू त्यासाठी? सर ॲक्च्युली खूप मोठा प्रोजेक्ट आहे. खूप लोकांना याचा फायदा होणार आहे. पुढच्या अनेक पिढ्या सर तुमचं नाव काढतील आणि त्यातनं खूप पैसा मिळेल हा भाग तर आहेच.
आपण प्रत्यक्ष भेटून बोलू शकलो तर फार बरं होईल असं मला वाटतं सर. आता जरा बिझी आहे, पण मी विचार करतो. सर ॲक्च्युली मी रुलिंग पार्टीच्या गुणाजी साहेबांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ते सत्तेत आहेत आणि मला असं वाटलं त्यांना या प्रोजेक्टचं महत्त्व फार कळलेलं दिसत नाही. त्याचं नाव माझ्याकडे का घेत आहे? नाही मी परत त्यांना फोन केलेलाच नाही आहे सर, अजिबात कॉन्टॅक्ट केलेला नाही. शिवाय माझ्या रिसर्च टीमने मला असं सांगितलं की या प्रोजेक्टसाठी तुमच्या इतका योग्य माणूस दुसरा कोणी असूच शकत नाही. सर मी जागाही बघून ठेवलेली आहे. तुम्ही जर वेळ दिलात तर मी प्रत्यक्ष येऊन सगळे डिटेल्स समजावीन सर तुम्हाला. ठीक आहे, मग या भेटायला. कधी येऊ सर? आता ते मी कसं सांगू? माझ्या पेशी बोला, तो सांगेल तुम्हाला कधी आणि कुठे भेटायचं ते. नक्की सर. थँक्यू सो मच सर. सगळ्या तर रवी फोन करेल, त्याच्याकडून सगळं नीट समजून घ्या आणि त्याला सांगा कधी आणि कुठे भेटायचं ते. ठीक आहे, बघतो मी. बघ कसा आहे. ए सिद्धू, अरे यार सोड ना चेहरा. किती वेळा असा लटकलेला चेहऱ्याने फिरणार आहेस? हा ना, आपला जिगरी दोस्त, इश्क में पागल. यार मी आवारा, पण असं नाही आवडत रे आपल्याला. ए सिद्धू, ए ती आपली वाली स्टाईल मार ना. ती स्टाईल वगैरे सोडा आता. याची ना सवय करून घेतली पाहिजे. वहिनी दिसल्याच नाहीत ना, हा असंच राहील काय. नरत्या कधीतरी चांगलं बोल रे, कधीतरी चांगलं बोल. ए काय बोलतोयस तुझं? ए त्याला कशाला जापतोय? माझी अंजली दिसत नाही तर हा काय करणार आहे? तुला प्रेम पण जाम डेंजर गोष्ट आहे रे. म्हणजे एकदा का तुम्ही प्रेमात पडला ना, सतत तिचाच विचार डोक्यात येतो रे. म्हणजे स्वप्नात अंजली, दिवसा अंजली, बाईक चालवताना डोळ्यासमोर अंजली. आत्ता पण मला अंजलीच दिसते रे. ठाण्यात दिसली तशी का? कुठे? तेव्हा ती खरोखर दिसलेली. आता हे सगळं त्याच्या डोक्यात चालू हे याचा अर्थ कळतो का तुम्हाला? वहिनी आपल्याला ठाण्यात भेटल्या होत्या म्हणजे त्या ठाण्याच्या असतील, सासवडच्या नाही. नाही रे, नाही. वहिनी आपल्याला इथेच दिसते. इथल्याच बसने ट्रॅव्हल करते, इथल्याच मंदिरात जाते. म्हणजे कन्फर्म वहिनी सासवडचीच आहे. अरे पण वहिनी रोज बसने पुण्याला जाते, ऑफिस पुण्याला आहे. अरे 1-2दा पाहिलं होतं मी. अरे वहिनी एकदम शहरी आहे, टकाटक राहतात. म्हणजे त्या पुण्याच्या असणार. अरे काय चाललंय तुमचं सासवड पुणे ठाणे? अंजली फक्त माझी आहे, कळलं का? हा तुझीच आहे. पण तुझी व्हायला ती तुला आधी भेटली पाहिजे. अरे पण भेटायला आपण फिल्डिंग कुठे आणि कशी लावायची ते समजलं नाही पाहिजे. तर काय. अरे लॉजिक सोडा रे. माझं मन मला सांगतंय अंजली आपल्या मातीतली सासवडची असणार. एक काम कर, म्हणजे आपण बस स्टॉपवर थांबलो तिकडे ती नव्हती, मंदिरात गेलो तेव्हाही ती नव्हती. तर आपण ती कुठे यायची वाट बघण्यापेक्षा आपण जाऊन तिला शोधूया ना. मस्त प्लॅन. बाईक काढा. आज तुमची वहिनी कुठे राहते कळलंच पाहिजे, आहे की नाही? हा चला चला मला.
जान्हवी, तुला कसं कळलं मी इकडे लपले ते? जान्हवी तू माझी सोलमेट आहेस म्हणून तू माझ्या जवळ असलेलं मला जाणवतं. पण ॲक्च्युली तुझ्या श्वासांचा आवाज ऐकू आला मला, म्हणून मला कळलं. आणि आता तर मी 24 तास तुझाच विचार करत असते, त्यामुळे मी तुला कधीही कुठूनही शोधून काढू शकतो. जान्हवी, जेव्हा तू माझ्या जवळ येतेस ना, तेव्हा अचानक माझ्या छातीतली धडधड वाढते. तू माझ्या समोर येतेस तेव्हा माझी नजर तुझ्या चेहऱ्यावर खिळून राहते. आणि आजकाल तर मला सतत तुझी बडबड ऐकावीशी वाटते. मला दुसऱ्या कोणातही काही ऐकण्यात इंटरेस्ट वाटत. ज्यामुळे तुझं माझ्या सोबत असणं जगातली सगळ्यात बेस्ट फिलिंग. जयंत, तुझ्या या सततच्या कौतुकामुळे माझे गाल इतके ब्लश होत असतात ना की आता ते दुखायला लागले. चला मग निघूयात आपण. कुठे? सरप्राईज. परत? येस. जान्हवी, आपल्या लग्नाआधी मला तुला त्या जागी घेऊन जायचं, पण त्याआधी तू आईबाबांची परमिशन घेऊन ये. तोपर्यंत मी इथेच वेट करतो. ओके? ओके. आई, बाबा. उतावळी नवरी गुडघ्याला भाषिंग. कुठे एवढी चालली घाई घाई? आजी, बाहेर कोणीतरी स्पेशल व्यक्ती माझी वाट बघते, त्यामुळे तू जरा थांब. आई, आई. काय झालं? आई, ते जयंत आला होता ना, हो. तो आता बाहेर थांबलाय. अगं बहाणे थांबले ते. त्यानेच म्हणजे मला विचारायला पाठवलं. म्हणजे तो असं म्हणाला की आई बाबांना विचार, त्यांची परवानगी नसेल तर नको जाऊया, पण जर त्यांची परवानगी असेल तर आपण बाहेर फिरायला जाऊया, म्हणजे परत येऊ, असं तो म्हणाला. आई, जा ना ग. खरंच जाऊ? अगं हो. बाबा, अगं त्यांना मी सांगेन ना, तू नको काळजी करू. थँक्यू 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 आई, तू या जगातली सगळ्यात गोड आई आहेस. बर. ओ नवरीबाई, बाहेर जाताय पण काही इकडचं तिकडचं खाऊ नका बरं. पोटाची काळजी घ्या, पोट बिघडेल नाही तर. हो आजीबाई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आई, मी पळते. बाय. अगं एक मिनिट, एक मिनिट. ती बॅग तर आण. कॉलेजची बॅग घेऊन जाणार का? आई, मी लवकर परत येते. बाय बाय. सांभाळून. आलास? काय काय कायच नाही. हा? काहीच झालं नाही यार. अरे सूर्या, तू ना एकदम बरोबर बोलला होता यार. काय वहिनी ना शहरातच असणार आहेत. आपण सगळीकडे शोधलं पण कुठंच नाही सापडल्या. मी तर मार खाता खाता वाचलोय. मी तर चपलीचा मार खात खाता वाचलो. हे सिद्धू यार, कुठेच नाही सापडले यार वहिनी. अरे हा ना, माझा ऐका यार. वहिनी 100% ठाण्याच्या असणार आहेत. अरे त्या इकडे सुट्टीला आल्या असतील काका मामाकडे. सुट्टी संपली, वहिनी गेल्या डायरेक्ट ठाण्याला. हा, अरे माझी आयडिया ऐक ना. अरे ते ऐकल्यावर मार ना. ऐक ना. ऐका आयडिया. बोल रे. मी काय म्हणतो, आपल्याकडे वहिनीचा एखादा फोटो आहे का? इथे सिद्धूला वहिनींचं नाव माहित नाही आणि तू फोटो मागतो. नाही, तसा फोटोची गरज नाहीये तिच्या, कारण तिची इमेज इथे माझ्या मनात एकदम क्लिअर आहे. फुल HD मध्ये. हा ना, झालं तर मग सिद्धू, तू एक काम कर. तू वहिनींचं आहे तसं वर्णन आम्हाला सांग. आपण एक चित्र काढू आणि वहिनीचा फोटो तयार झाला की मग आपण यांना पाहिलं का? हा, नाही आवडलं का? मारा. अरे मारू नका. मला सांग, चित्र काढणार कोण? आपला दोस्त आहे ना, चड्डी बड्डी यार. कोण? दोन घास खाऊ पण देत नाहीत. कटकट आहे मेली. मध्येच कुणीतरी कडमडतं. वेपर्स पण साठले. मरू दे.
अननोन नंबर. पुन्हा पुन्हा अननोन नंबरवरून कॉल का येतोय? आमच्या माणसापैकी तर कोण करत नसेल ना. आणि तो जर सुपर्णाने उचलला तर गडबड होईल. रवी, अगं, आजकाल कोणाचे पण फोन येतात, लोनवाले, कंपनीवाले. तू कशाला बोलतेस? मी बोलते. श्रीकांतच्या ऍक्सिडेंट बद्दल बोलायचं. हा श्रीकांतचं का नाव घेतोय? कोणाचा फोन आहे? अगं कोणाचं नाही ग. असं कसं? अहो, तिकडनं कोणतरी बोलतंय ना. अगं आजकाल ते लोनवाले, कंपनीवाले फ्रॉड कॉल असतात. हा, कट करून टाका ना आई. हो 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 हो. ओ लोनवाले, आता कशाला फोन केलाय तुम्ही? आई हो, लोन वाल्यांशी बोलायला एवढं का टेन्शन येते तुम्हाला? ते आम्ही कुणाचं नाही ग ते लोनवाले काही बडबड करतात, तुला माहिती नाही. नको तू नको बोलू. थांब जरा नीरज. का भांडताय दोघी? चिल, मी बघतो. हॅलो. हां हां, अरे ऑफकोर्स, हो ओळखलं ना. बोल बोल, कसं आहेस? आय एम गुड, आय एम गुड, आय एम गुड. गावी कसे आहेत सगळे? सगळे ठीक? नाही नाही, तू असं काहीही करणार नाही आहेस, कळलं? तुला जितके हवेत तेवढे सगळे पैसे मिळतील. तोंड बंद ठेवायचं, कळलं? ऑफकोर्स. अरे होऊन जाईल काम, काळजी नको करू तू, ठीक आहे? मी बघतो. ओके, हां ठेव फोन. रवी, काय झालं? कोणाचा फोन होता? अगं ते माझ्या गावी एका माणसाबरोबर मी डील केले. कोण का आपल्या गावी 3 गल्ल्या सोडून जायचे? पाटील. त्यांचा आणि माझा एका जागेचा व्यवहार चालू आहे. त्याच संदर्भात त्यांनी फोन केला होता. ॲक्च्युली आईला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे ना, पण झालं का, डोंट वरी. नक्की ना? ऑफकोर्स. तू कधीपासून एवढे प्रश्न विचारायला लागेल? ऐक ना डार्लिंग, डोकं धरलंय. तुझ्या हातची स्पेशल कॉफी करून आणशील? आवडेल मला, प्लीज. आणते. थँक्स. काय रे, कोण माणूस होता तो? आणि श्रीकांतचं का नाव घेत होता? श्रीकांतच्या गाडीला धडकणाऱ्या ट्रक ड्रायव्हरचा फोन होता. काय म्हणत होता? तोंड बंद ठेवण्यासाठी अजून पैसे हवेत त्याला. एवढे पैसे त्यांच्या खिशात घातले तरी अजून पैसे पाहिजेत? हे बघ रवी, मी सांगून ठेवते हा तुला, आता एक दमडाही द्यायचा नाही आहे त्यांना. आई, रिलॅक्स. त्याने जर चुकूनही तोंड उघडलं तरी आपण प्रॉब्लेममध्ये येऊ. सो तो मागतोय तेवढे पैसे देऊन टाकू त्याला. असंही आता आपल्याकडे पैशाचं झाडच आहे, नाही का? अशा बातम्या या लोकांना कळतात कशा तेच कळत नाही. ते काही असलं तरी आपल्याला जर स्वतःला सेफ ठेवायचं असेल तर त्याच्या तोंडावर पैसे फेकावेच लागतात. रिलॅक्स, इट्स नॉट अ बिग डील. या दोघांमध्ये काय कुजबूज चालली आहे? मला कॉफी आणायला पाठवून यांना त्यांचं काही सिक्रेट बोलायचं असेल का? कोण आहे? माझा मित्र आहे सिद्धू. तू काळजी करू नका, एकदम मस्त पेंटिंग काढतो. आपला मित्र आहे. ए भाई, आपला मित्र आहे. कळलं रे, तुझा मित्र आहे ते.
चांगला पेंटर आहे. हा माहितीये दादा झालं. कसे दिसतात तुमच्या होऊ घातलेल्या वहिनी? जरा वर्णन करा ना. हा सिद्धू सिद्धू वर्णन कशी दिसते रे? सिद्धू मी तिचा चेहरा म्हणजे एखाद्या लेणीमधला शिल्प. चेहरा म्हणजे लेणी मधलं शिल्प. लेणी मधलं शिल्प कळलं तुम्हाला? लेणी मधलं शिल्प चेहरा. काढा थांबा. तिचे डोळे म्हणजे पाण्यात सळसळत असणारी मासोळ्यांची झोप. मासोळी निहाय गली. मासोळी डोळे काढा. आणि थांबा. चाफे कळी नाक. साफे खळी नाक. ते कसं असतं? ए मित्रा, तुला कळलं ना? तू काढ चाफे कळी नाक. काढ. ए, आणि ए, थांब. पाऊस भुरभुरत असताना उन्हाची किरणे येऊन जसं आभाळात एक इंद्रधनुष्य उमटतं ना, तशा तिच्या भुवया. इंद्रधनुष्य भुवया. कळलं मित्र? भुवया. माझा मित्र आहे. कळलं रम्या. हो दादा, पटकन काय ते सांगा. दादा, झालंय तुमचं चित्र. एकदा बघून घेता का? माझा मित्र आहे. सिद्धू वहिनी तयार झालं ना तिथे. जा लवकर बघून ये. जा रे. माझा मित्र आहे. अरे जा रे. अरे क्या बात है यार दादा, क्या बात. दादा, जमलंय ना? हा तुमचा मित्र आहे ना? हो. एक मिनिट. मारलं कुठे? सिद्धू, अरे पण काय झालं? थांबा, दाखवतो काय. नाही कडला फुटलाच ना तर एक मुक्की मारी ना तुला. हो, मी काय केलं? मी तर याचा मित्र. याचा हो. ज्या तर हे रिपीट होत आहे. तू काहीच बोलत नाहीयेस, लपून बघतेस. बघ, तू अजिबात ऑकवर्ड वाटून घेऊ नकोस. हा, तुला जे बोलावं असं वाटतं ते बिंदास बोल. ओके? जयंत, कधी कधी मला वाटतं आम्ही ना खूप लकी आहोत. तुझ्यासारखा एक ग्रेट बिझनेसमन, इतका चांगला माणूस, इतका प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारा मुलगा आमच्या फॅमिलीमध्ये आला. सिरियसली? हो, म्हणजे तू आमच्या लाईफमध्ये आलास आणि सगळं काही बदललंय. म्हणजे माझ्या आई बाबांना लॉकअपमधून बाहेर काढण्यापासून ते आमची जमीन सोडवण्यापर्यंत, आनंदीला घरी आणण्यापासून ते माझ्या घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यापर्यंत सगळं काही तू केलंयस. कम ऑन.
कधी कधी देव आपल्याला फक्त मार्ग दाखवत असतो आणि आपल्या हातून चांगल्या गोष्टी आपसूक घडतात. इनफॅक्ट मला याचं समाधान आहे की मी तुमच्या फॅमिलीचा पार्ट झालेलं तुला आवडतंय. जयन, आपण नक्की कुठे चाललोय? ते तुला कळेलच. तुझ्या या सरप्राईजेसमुळे मला ना वंडरलँडमध्ये असल्यासारखं फील होत आहे. अच्छा, मग नेक्स्ट सरप्राईजसाठी तयार राहा. हो. जयन, हे कुठे आलोय आपण? जरा वेळ थांब, कळेल. अरे, जयंत, जयंत, अरे कुठे घेऊन आलायस तू मला? कुठे आलोय आपण? जयंत, केवढा अंधार आहे इथे, खूप भीती वाटते रे मला. जानवी, डोंट वरी, जस्ट अ फ्यू मोमेंट्स, ओके? तू इथेच थांब, मी येतोय. इथेच अरे, थांब. जयंत, जयंत, तू मला झी मराठीच्या सारेगमपच्या स्टेजवर घेऊन आलायस? येस, तुझं स्वप्न होतं ना की अख्ख्या देशात दिसणाऱ्या स्टेजवर उभं राहून तुला तुला परफॉर्म करायचंय. हो अरे, पण इथे गाण्यासाठी खूप तयारी लागते. प्रत्येकाला नाही मिळत हा चान्स. आणि तोच चान्स तर मला तुला द्यायचा आहे. बिकॉज यू माय लव्ह, अकॉर्डिंग टू मी यू आर द बेस्ट सिंगर इन द वर्ल्ड. काहीही जयंत, आणि मला सांग, इथे ना कोणी जजेस आहेत ना प्रेक्षक, मी कोणासाठी गाऊ? माझ्यासाठी. लुक, आजचा तुझा परफॉर्मन्स माझ्यासाठी आहे, फक्त माझ्यासाठी. आणि मला तर हेच वाटतं की यापुढे तू फक्त माझ्यासाठीच गावस. जेव्हा आपण दोघे एकत्र असू तेव्हा. जानवी, प्रत्येक जागेचं ना एक महत्त्व असतं. तू आजवर अनेक लोकांसमोर गायली असशील, स्टेजवर परफॉर्म केलं असेल, बट दिस स्टेज, दिस इज स्पेशल. कारण का या स्टेजवर मोठमोठ्या कलाकारांनी येऊन त्यांचं गाणं सादर केलं आहे. आणि ही जागा, त्या वाईब्स, तो ऑरा, ते महत्त्व धरून आहे. इथे तुझा आवाज खास लागेल याची मला पूर्ण खात्री जाणे. सो डोंट वरी, जस्ट गो फॉर इट. गो फॉर इट.
हो माय गॉड जान्हवी, किती सुंदर आवाज आहे तुझा. आय मीन तुझं गाणं ऐकून ना स्वतःला विसरायला होतं. म्हणजे म्हणजे मन, विचार, थॉट्स सगळं एका जागी फिक्स होऊन जातं. खरंच असं गाते मी? ऑफकोर्स. म्हणजे असंच असलं पाहिजे. तुझ्या गाण्याने तुला ऑडियन्सचं लक्ष धरून ठेवता आलं पाहिजे. तुझ्या आवाजाने त्यांना तुला जिंकून घेता आलं पाहिजे. जयंत, थँक्यू सो मच. थँक्यू आज तुम्हाला इथे घेऊन आलास त्यासाठी. जयंत, पण सगळे इथे असताना तुम्हाला परत एकदा इथे घेऊन येशील? जान्हवी, सगळे असताना जर का मी तुला इथे घेऊन आलो तर मला तुझं गाणं पूर्णपणे कसं एन्जॉय करता येईल? म्हणजे मला फक्त उभं राहून बघत राहावं लागेल. जान्हवी जान्हवी, मला या जगात तुझ्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोणी नको आहे. माझी नजर तुझ्यावर हटत नाही आणि तूही फक्त माझ्याकडे बघतेस. ही जगातली सगळ्यात बेस्ट फिलिंग असेल. तेव्हा माझ्या मनातली ही भीती पूर्णपणे दूर कर रे. असं काहीतरी कर की भावनाच्या लग्नाच्या वेळी घडलेल्या अपघाताची आठवण ती कधीच येणार नाही. ताई, वहिनी, हो काय लक्ष कुठे तुमचं पडलं असतात आता? सगळं ठीक आहे ना? हो हो. वहिनी, आमची जानू आहे ना धाकटी, तिचं लग्न ठरलं. त्याच विचारांच्या गडबडीत होते. अगं बाई, हो का? अभिनंदन. बघ, बरं झालं भेटलीस. इथेच पत्रिका देते. आग्रह नाही करू शकत, पण तरी तुम्ही सगळे जानूच्या लग्नाला आलात तर छान वाटेल मला. ताई, खरं तर भावनाच्या लग्नाची पत्रिका दिली होती तुम्ही. तुमच्या या भावा बहिणीच्या अडीमुळे येता नाही आलं मला. त्यावेळेस हे काही वेगळं घडेल असं वाटत नाही, पण मी प्रयत्न करेन, बोलेल यांच्याशी. ताई, मी काय म्हणते, तुम्ही जर का घरी येऊन आमंत्रण दिलं असतात ना, आप्पांना भेटला असतात, आप्पांची माफी मागितली असती, तर आपले संबंध पुन्हा पहिल्यासारखे सुधारले असते. वहिनी, अगं आप्पांशी दादाशी बोलायला तर अनेक वर्ष वाट पाहते. म्हणजे अप्पांची माफी मागायला माझी काहीच हरकत नाही का, पण तसं करायला जर मी घरी आले तर माझ्या नवऱ्याचा, श्रीनिवासचा अपमान केल्यासारखंच आहे ना ग. नाही, दादाची अप्पांची माफी मागायला मी माझा स्वाभिमान कधीही बाजूला ठेवू शकते, पण श्रीनिवास, माझ्या नवऱ्याचा मान तर मलाच राखायला हवा ना. पण काय वहिनी, अजूनही हरले नाही आणि आमचे प्रयत्नही थांबलेले नाहीये. तू काळजी करू नकोस. बघ, संबंध सुधारणार, मला खात्री. पण तेव्हा जेव्हा मी आणि श्रीनिवास आमच्या हक्काचं घर बांधू, आमचं घर उभं राहिलं ना की सगळं ठीक होणार. बघ,
तू नको काळजी करू. आणि हे बघ, दादांना म्हणावं, माझ्यासाठी श्रीनिवाससाठी नाही, पण जानूसाठी लग्नाला या. काही झालं तरी भाची आहे ना त्यांची. सांगून तर बघ. येऊ? काळजी घे. बघ, प्रयत्न करू. येते हा. एक प्रकारे जे झालं ते बरंच झालं. निदान लक्ष्मीताई आणि तिच्या कुटुंबाला आधीच्या धक्क्यातून सावरायची संधी तरी मिळेल. ललिता, हं? दचकायला काय झालं? दचकायला काय झालं? काही नाही, आलेच. नक्की? हो, आम्हाला जरा दही साखर मिळेल? आता आम्ही बाहेर चाललो. सगळं काही ठीक झालं तर लवकरच जमिनीचं कॉन्ट्रॅक्ट होईल, त्यामुळे एकदा जावं लागेल. मी काय म्हणते, विश्वा लहान आहे अजून, म्हणजे एवढ्यातच त्याच्या नावावर जमीन म्हणजे? ललिता, स्वतःच्या डोक्यावर हक्काचं छप्पर नसण्याची एखाद्या माणसाला काय किंमत मोजावी लागू शकते हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. त्यामुळे माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या नावावर स्वतःची जमीन आणि स्वतःचं घर असायलाच हवं. पण तरी मला असं वाटतं की या विषयावर याआधी आपलं बोलणं झालं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण हे सगळं विश्वाने स्वतः कमवलं असतं तर? कमवेल, तोही कमवेल. एक काय 10 घरं बांधेल. पण आम्हाला एवढं करू द्या. आम्हाला दही साखर मिळेल का आम्ही बाहेर जाऊ? अगं बाई, काही काय आणतेच. ललिता, तुम्ही आम्हाला बोलला नाहीत. ही आमंत्रण पत्रिका कोणाची आहे? अहो, काय आहे?